पूर्वीच्या काळी दोघी सासू सुना खूप प्रेमाने राहायच्या, खूप प्रेमानं, पण वरचं प्रेम, वरचं बाई माझी सासू एवढी सुंदर, एवढी काम करते, कोण म्हणायच्या? सुना. आणि पहिला सुनेला धाक होता कोणाचं? सासूचा. पण आता सुना म्हणत्या सुना सुनो मेरी सुनो. सुनाला महाराज आता नाही, पण पहिलं सांगतो मी महाराज, एवढा धाक, सासू घरात आली की सून थोडी बाहेर, आणि सासू पुन्हा बाहेर आली की ती पुन्हा घरात, एवढा धाक. पण मनामध्ये थोडा द्वेष होता. ऐका बरं का, हे थोडं तुम्ही चांगलं ऐकता. सुनेच्या मनात एक वेळेस होतं, बाई आता बराच वेळ झालाय, सासूबाई पाण्याला जर गेल्या तर काहीतरी करून खाऊ. कोणाला? सुनेला वाटायचं. आणि सासूला वाटायचं बाई सुनबाई देखत काही खाता येणार, चांगला माल घरात आहे पण खाता येत नाही. कोणा देखत? महाराज देखत, सुनबाई देखत, कसं खावा? ठरलं महाराज, तिनं वाटलं, ती म्हटली जाऊ दे आता सुनेला काय करते, पाण्याला पाठवून देते. कोणी पाठवून दिलं? सासूबाईने पाठवून दिलं. महाराज बदमाश सासू सुनेला पाठवून दिलं, आणि पाणी थोडं लांब होतं, पाणी आणायला गेली सासूने, तोपर्यंत इकडं गॅस पेटवला, पातेलं ठेवलं, पाणी तापवलं, त्या पाण्यामध्ये शेवया टाकल्या, मस्तपैकी अर्ध पातेलं शिजून घेतल्या. कोणी? सासूने शिजून घेतल्या. तिनं ठरवलं सुनबाई येऊस तर लंपास करू. ताटामध्ये, आता त्या शेवया म्हणजे लगेच खाता थोडेच येतात, थोडं गार करावे लागतात, म्हणून मोठ्या ताटात घेतलं. आता खाता येईना म्हणून अर्ध ताट आलं, पण तेवढ्यात काहीतरी खुडबुड वाजायला लागले. तिला वाटलं सुनबाई आली की काय म्हणून. मग सासूने काय केलं, ज्या स्वयंपाक रूम मध्ये होती सासूबाई, बरोबर त्या दुसऱ्या खोलीमध्ये गेली. तिथं अंधार होता, अंधाऱ्या खोलीत तिथं जाऊन एका कोपऱ्यामध्ये तिचा शेवया खाण्याचा कार्यक्रम सुरू झाला. पहा बर का, सून इकडून आली, पाहिलं तर घरात सासूबाई दिसाना. सासूबाई कुठे गेल्या? इकडं बघ तिकडं, पण सासू काय दिसली? सुनेला वाटलं एवढा चान्स आहे, आणि सासू पटकन येऊ शकते म्हणून आपण काय दुसरं करण्यापेक्षा हाय ते पातेल्यातलं दूध काय करू, थोडं गरम करून साखर टाकून पिऊ. भूक लागली बाई, प्यायला लागली. गरम झालं, ताटलीमध्ये दूध घेतलं आणि पेणार, तर तिला वाटलं इथं जर पेले आणि सासू आली मग करायचं काय? अरे सुनबाईने दूध घेतलं आणि अंधाऱ्या खोलीत गेली. कुठं? जिथं सासूबाई आधीच भजन करत होत्या. पहा बर का, मी कशा करता सांगतोय. तिथं गेल्यानंतर सासूने पाहिलं सुनेला, सुनेनं पाहिलं सासूला. सुनबाई म्हणली आत्याबाई इथं काय करता? सासूने विचारलं तू काय करती? म्हणे बाई तुम्ही इकडे बसल्या, एवढ्या वेळच्या शेवया खाऊ राहिल्या, तशाच खाऊ राहिल्या, मी दूध घेऊन आले म्हणे. कळालं का? विठाला विठाला याचं नाव समय सूचकता.